काही बोलू तरी कळत मी इतकं सगळ्यांना अजून पाहिल्यानंतर आज तुम्ही पाहिलं की ते फक्त 3 ते 4 आपण फक्त फिल्म्स दाखवल्या. त्याचप्रमाणे विशालप्रमाणे आमचा झहीर दरबार हे एक वेगळं व्यक्तिमत्व वेगळी छाप निर्माण करण्याचा अतोनात प्रयत्न अनेक वर्षांपासून किस्तच टॅलेंटेड नाही तर देखणं उमदं सगळं रिस्पेक्टनी आदराने हे सगळी मंडळी आपल्यासाठी इथे आलेले आहेत. प्रथमतः आपण जसं आता आपण ही या वॉलवरती कमी पडलं एक तर बायकांचा आवाज असतोच मोठा त्याचं जीवन त्यानंतर पर्सनॅलिटी पाहिल्यानंतर कळतं आणि आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा. एवढा संदेश आपल्यापर्यंत ते अभिनंदन त्याचं करा की ते सुद्धा ऍडजस्टमेंट करून झालेले. खूप सुंदर असा मेसेज या आणि मी सांगतो की हिंदी माझी आई मराठी माझी मावशी. आईने मला जन्म दिला आणि मावशीकडे सगळे मिळत असताना मराठीमध्ये एक म्हण आहे आई मरो मावशी जगो पण कोणी मिळू नये. आणि सध्या मला असं वाटायला लागलं की आता कधीतरी मी उत्तर प्रदेशात जात होत आहे. आता मराठी माझी आई झाली आणि हिंदी माझी मावशी झालेली आणि ते पुणेमध्ये मराठी बोलताना किंवा कुठला भाषा बोलताना फार जपून बोलावे लागतात. इथे एवढे लोक आहेत मिश्किलीनं हसतात ते जास्त मतलब विचार करायची गरज नाही. पण पत्रकार मित्र आमचे इथे असतील काही विद्वान असतील मराठी बोलताना माझ्याकडे खूप चूक आहे ना. आता कारण मी शाळेत जाऊन शिकलो नाही इथे राहून लोकांच्या मध्ये मी थोडाफार बोलायचा प्रयत्न करतो कारण मराठी फक्त भाषा नाही मराठी एक संस्कृती आहे ते मी जपायचा प्रयत्न करतो. आता आमचा पुनीत बालन ग्रुप आणि बिटिया फाउंडेशन तर्फे हे आयोजित जे कार्यक्रम आहेत खरोखर पायलबद्दल बोलायला लागलं तर मला वाटतं की खूप काय बोलावं किती बोलावं. कारण पार्लमेंटमध्ये मी जाऊ शकलो नाही जायचं होतं. पार्लमेंटमध्ये आमची बहीण आहे ती बहीण तिकडे बोलते. नाही असं काही नाही. दादा कायम एक हिमालयासारखे मागे उभे आहेत. पुण्यामध्ये एक वेगळी त्यांनी आता जसं गणपतीमध्ये DJ विना गणपती आणलंय तर खरंच खूप खूप लोकांचे आशीर्वाद दादांना मिळणार आहे. त्यामुळे मी दादा या स्टेजवर हा चान्स सोडणार नाही की तुम्ही जी प्रथा पाळताय अप्रतिम आहे अप्रतिम. म्हणजे आज 10 दिवस लोक बॅगा भरून जे बाहेर जात होते ते कमीत कमी आपल्या घरात गणपतीची आरती करतील. त्यामुळे दिस क्रेडिट गोज टू यू. जया सवेजा अखंड दौडत दख्खनच्या फौजा जया सवेजा अखंड दौडत दख्खनच्या फौजा तयास म्हणते अभिमानाने गुणी जाणता राजा. करतील काबीज करोत काबीज करतील काबीज करोत काबीज दिल्ली दरवाजा. आमचे पुनीत दादा राजा आमचे कृपा भैया राजा आमची रजनीताई राणी हे तिघं दिल्ली गाजवतीलच. या माझ्या शुभेच्छा. शॉर्ट फिल्म फेस्टिवल माझी दिवंगत मुलगी पायल तिवारीच्या नावाने तिचं स्वप्न होतं आणि जेव्हा आपण पहिली सुरुवात केली तेव्हा कृपा भैया आले होते, मनोज तिवारी होते, वर्षा गायकवाड होते, असे बरेचसे होते, शैलेश लोढा होते. पण यावेळेस थोडी मी डिस्टर्ब होते कारण का पहिला आपल्याकडं काहीतरी आपण कमी पडलो सोशल मीडियावर म्हणून फिल्म झाल्या नव्हत्या. पण माझ्या दोन्ही मुलांनी नंतर एफर्ट्स घेतले आणि नंतर थांबवावं लागलं कारण का 300-400च्या वर गेला आणि काही काही फारच म्हणजे अर्थ नसणाऱ्या फिल्म्स होत्या. मग त्याच्यातनं आमचे हे जे ज्युरीज आहेत सेन साहेब तर माझ्या पहिल्या ज्याच्यापासून बरोबर आहेत आणि हे आता तिघं एकदम हॅन्डसम जनरल म्हणजे सेन पण. नमस्कार, मी स्मिता गोंदकर आणि आज इकडे मी पुनीत बालन ग्रुप आणि पायल तिवारी बिटिया फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या शॉर्ट फिल्म फेस्टिवलच्या कार्यक्रमासाठी आली आहे, प्राइज डिस्ट्रीब्युशनसाठी आली आहे आणि आम्ही काही इकडे शॉर्ट फिल्म्स पाहिल्या विच वर अमेझिंग. खूप टॅलेंटेड डिरेक्टर्स आणि खूप छान असे मेसेज देणारे शॉर्ट फिल्म्स होते. काही शॉर्ट फिल्म्स खूप मनाला भावले आणि आज इकडे प्राइज डिस्ट्रीब्युशन चालू आहे. तर हा 6वा वर्ष आहे
काही कारणाने या शॉर्ट फिल्म फेस्टिवलला एक ब्रेक मिळाला होता, पण आता पुन्हा एका नवीन जोशामध्ये माननीय संगीताताई तिवारी यांनी हा शॉर्ट फिल्म फेस्टिवल पुन्हा एकदा सुरू केलाय पुण्यामध्ये. आणि आपण सगळीकडे बघतो की शॉर्ट फिल्म्स होतात, पण पुण्यामध्ये जेव्हा होतं तेव्हा खास जवळचं असतं आणि फार आपलंसं वाटतं. आणि यंग डिरेक्टर्स, यंग ॲक्टर्स अशा सगळ्यांनी मिळून ही जे फिल्म्स बनवले ते खूप खरंच मनाला भावणार होते. आणि आज मला पुनीत बालन ग्रुप आणि संगीताताई तिवारींनी आमंत्रित केलं आणि इकडे खूप मला मान सन्मानही मिळाला त्याबद्दल आणि खूप प्रेम मिळालं त्याबद्दल मी खरंच या सगळ्यांची आणि तुम्हा सगळ्यांची खरंच मनापासून आभारी आहे.